नमस्कार प्रेक्षक हो, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मराठी महाराष्ट्रानं बीड जिल्ह्यातील उमेद अभियानामध्ये काय नेमकं चाललेलं आहे, कशा प्रकारचा भ्रष्टाचार चाललेला आहे, कशा प्रकारे गोरगरीब महिलांचा निधी, कशा प्रकारे गोरगरीब महिलांना एक प्रकारची शिडी लावून त्यांचं कुटुंब उज्ज्वल घडवण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून दिला जातो. ही योजना लागू करण्यात आली. त्या योजनेला स्थानिक लेवलवरून, जिल्हा पातळीवरून, तालुका पातळीवरून कशा प्रकारे पोखरण्यात आलेलं आहे हे अनेक वेळा मराठी महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे. पुन्हा एक प्रकार मी या ठिकाणी, गंभीर प्रकार तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. माझ्याकडे दोन प्रकारच्या याद्या आहेत. ही तालुका लेवलवरची यादी आहे आणि ही जिल्हा लेवलवरची यादी आहे. ही यादी काय आहे? जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष शिरूर कासार तालुक्यातील प्रेरिक यांना एप्रिल 2024 फेब्रुवारी 2026 पर्यंत वितरित करण्यात आलेला वाढीव मानधन तपशील ही यादी आहे. आता ही जिल्हा स्तरावरून वितरित करणारी ही यादी आहे. खाली तालुका स्तरावर गट वाईज ही यादी आहे. ही यादी माझ्याकडं रणनागिनी महिला प्रभाग संघ मातुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड ही यादी आहे. या यादीमध्ये फरक काय आहे तुम्हाला मी सांगणार आहे. पुढे जाऊन या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आहे म्हणण्यापेक्षा कशी शक्कल इथल्या भ्रष्टाचारी लोकांनी लावलेली आहे. इथल्या जिल्हा संचालक असलेल्या संगीतादेवी पाटील, त्यांच्यासोबत असलेल्या खाली सुप्रभा खेडकर आणि त्यांची आणखी एक साथीदार आहे, त्यांनी पुष्पा नागरगोजे ह्या 2-4 जणींनी मस्तपैकी हे कुरण समजून कुरतडून खायला सुरुवात केलेली आहे. तर रणरागिनी महिला प्रभाग संघ मातुरीच्या महिलांची यादी आहे. त्या महिलांच्या यादीमध्ये आता 28 महिला या यादीमध्ये आहेत. 28 पैकी इथं 4 महिला ज्या आहेत, ह्या 4 महिला या प्रभाग संघामध्ये कार्यरत नसताना त्यांच्या नावावर 35 हजार रुपये निधी टाकलेला आहे, त्यांच्या खात्यावर टाकलेला आहे. त्यांची नावं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. सुनंदा महादेव कुलकर्णी, मनीषा महादेव बडे, सविता उमेश खेडकर, प्रीती ज्ञानेश्वर देवकर अशा या महिलांची नावं आहेत. प्रीती ज्ञानेश्वर देवकरांच्या नावावर किती? 32,000 रुपये. इतर सर्व महिलांच्या नावावर 16 हजार रुपयांचा निधी आहे. या प्रीती देवकर नावाच्या महिलेच्या अकाउंटवर 32,000 कसे काय आले हा प्रश्न आहे. ते कसे आलेत पुढे जाऊन सांगतो. सविता उमेश खेडकर यांच्या नावावर 33,000 रुपये आहेत. इथे मनीषा महादेव बडे यांच्या नावावर 33,000 आहेत. सुनंदा महादेव कुलकर्णी यांच्या नावावर 33,000 रुपये. हा निधी त्यांच्या नावावर टाकण्यात आलेला आहे आणि त्यांना परत काढून द्यायला सांगितलेलं आहे. हे कुणाच्या आदेशावरून झालेलं आहे? सुप्रभा खेडकर किंवा मग त्या नागरगोजे किंवा मग संगीता पाटील, हे कुणी त्यांना परत करायला सांगितलेलं आहे? खरं तर या महिलांना मानधन निधी, वाढीव निधी म्हणून हा निधी शासनाचा मिळतो. त्यांच्या कामकाजावर जे आहे ते अवलंबून त्यांना हा निधी मिळतो. महिलांच्या काही रेकॉर्ड तयार करणं असेल, महिलांना काही माहिती द्यायची असेल, काही मीटिंग्स असतील किंवा विविध प्रकारचा जो काही त्यांचं काम करण्याचा प्रकार असतो त्यानुसार त्यांना तो निधी दिला जातो. इथे इतर महिलांना 16 हजार रुपयांचा निधी आहे. 16,300, 16,300 किंवा 15,400 असा निधी आहे. मात्र या 4 जणींच्या नावावर 32 हजार रुपये निधी इथं त्यांनी टाकलेला आहे. त्याचं कारण काय आहे समजू शकलेलं नाही आहे. जेव्हा त्यांना विचारणा केली की हा निधी तुमच्या नावावर कसा आला, तर त्या म्हणतात की आम्ही रेकॉर्ड लिहिलं आहे गटाचं, प्रभागाचं, आणि त्याचा हा निधी आहे. इतर महिलांना 15,000 बाकी, ह्यांना त्यांना 30 हजार, 35 हजार रुपये कसा काय मिळाला, हा सगळ्यात मोठा सवाल उपस्थित झाला आहे. आता ही यादी जी आहे, मी तुम्हाला 28 महिलांची यादी वाचून दाखवली. ही तालुका लेवलवरची यादी आहे. खाली वितरित करणारी मग सुप्रभा खेडकर सारखी एखादी महिला असेल तिथं ती वितरित करण्याचं काम करेल. हा जिल्ह्यावरून निधी होणार आहे, जिल्ह्यावरून वितरित होणारा निधी आहे. जिल्ह्यावरून म्हणजे बीड जिल्ह्याच्या ठिकाणावर संगीता पाटील करतील ह्या वितरण निधीचं. मातुरीमध्ये ज्या 4 महिलांची नावं घेतली, जिल्ह्यावरून वितरित होणाऱ्या यादीमध्ये त्यांची नावच नाहीत. तुम्ही जर पाहिलं त्यांची नावच नाहीत. कोणाची? सुनंदा कुलकर्णी, मनीषा बडे, प्रीती देवकर, या 4-5 महिलांची नावच नाहीत ह्याच्यामध्ये, या यादीमध्ये. जिल्ह्यावरून वितरित होणारी म्हणजे जिल्ह्यावरून वितरित होणारी यादी वेगळी आणि खाली तालुका लेवलला वितरित करणारी यादी वेगळी. जिल्ह्यावरून येणाऱ्या महिलांच्या पैकी 4 महिला खाली
त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि त्यांच्या नावावर अतिरिक्त वाढीव निधी जो आहे तो त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि पुन्हा त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे, तो निधी परत मागून घेतलेला आहे त्यांच्याकडं. एक तक्रार माझ्याकडं आहे. या 4 महिलांनी तक्रार केली. कसं बघा, तुम्हाला मी ट्विस्ट सांगितला होता की हा कसा ट्विस्ट आहे तुम्हाला सांगतो. या महिलांनी अशा प्रकारचा फ्रॉड केला आहे म्हणून उमेद अभियानांच्या महिलांनी तक्रार केली आहे मुख्याधिकाऱ्यांकडं आणि त्यांची आता चौकशी सुरू झाली आहे. सुप्रभा खेडकरचं तिथलं ते पद काढून तिकडं कुठेतरी लावले, 2-2 तालुक्यांचं पद. ज्या महिलेवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या महिलेला पुन्हा एकदा नियुक्ती देणं आणि तशाच प्रकारची कामं दुसरीकडे लावणं, हा कुठल्या प्रकारचा न्याय आहे? कशा प्रकारे तक्रारीला न्याय मिळवून द्यायचा, कशा प्रकारे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा हा प्रकार आहे, हे जरा संगीता देवी पाटील यांनी सांगितलं पाहिजे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यांच्याकडे पुन्हा एकदा पदभार दिला जातो आहे, म्हणजे पुन्हा त्यांनी काहीतरी खोड्या करून सगळं भ्रष्टाचार लपवण्याचं काम करायचं, यासाठी सूट दिली जाते का? हा सवाल संगीता देवी पाटील यांना आहे. त्या फार मी कायद्यावर बोट ठेवून काम करत असल्याचं सारखं सांगतात, मात्र त्यांना ह्या सगळ्या गोष्टी फार चलाकीनं करता येतात. पदाचा अगदी योग्य पद्धतीने वापर करून कुरण कसं कुरतडून खाता येईल अशा प्रकारचा प्रकार त्यांनी केलेला आहे. एक तक्रार माझ्याकडे आहे, ड्राफ्टिंग तक्रार आहे. एक म्हणण्यापेक्षा 4 महिलांच्या तक्रारी आहेत. ज्या महिलांच्या नावावर फ्रॉड निधी वितरित केला त्या महिलांनी तक्रार केली. काय तक्रार केली आहे? आमिष देऊन फसवणूक केलेबाबत मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 29/4/2026 ही तक्रार आहे. तक्रारदार आहेत सविता खेडकर, मीरा बारगजे यांची तक्रार आहे. त्या असं म्हणतात, आम्ही खालील सह्या करणार सविता उमेश खेडकर, राहणार सावरगाव, मीरा अजिनाथ बारगजे, राहणार बारगजवाडी, तालुका शिरूर, कासार, नम्रपणे कळवू इच्छितो की उमेद अभियान बीडचे सर श्री शकील शेख यांनी मी तुमच्या नावावर पैसे टाकायला लावतो तेवढे मला काढून द्या, त्याबद्दल मी तुम्हाला पापड मशीन मोफत मिळवून देतो असे सांगितले, परंतु आजपर्यंत त्यांनी आम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. त्यांनी पैसे कुठल्या तारखेला टाकले हे सांगितलं नाही, किती पैसे टाकले हे सांगितलं नाही, कशा प्रकारे टाकले हे सांगितलं नाही, पैसे टाकले किती टाकले हेही तिथं सांगितलं नाही. इतके पैसे टाकले म्हणून ह्या अर्जामध्ये लिहिलं पाहिजे होतं, या तारखेला टाकले म्हणून लिहिलं पाहिजे होतं, या तारखेला ते आमच्याकडे आले म्हणून लिहिलं पाहिजे होतं. असं काहीही न लिहिता जसं काही 4थीचं लेकरू येतंय आणि याच्यापेक्षा चांगला अर्ज 4थीची मुलगी लिहील, मुलगा लिहील, 4थीचा विद्यार्थी लिहील, याच्यापेक्षा फार सुंदर अर्ज. काय स्टेप असते अर्जाची, विषय, अर्जदार, काय विषय आहे आणि महोदय, खाली विस्तृत लिहिलं पाहिजे होतं. हा अर्ज लिहिणारे 4थीचे मुलंसुद्धा ह्याच्यापेक्षा चांगला अर्ज लिहितील, असो तो अर्ज वेगळा आहे. मात्र काहीही उल्लेख न करता थेट कारवाईची मागणी केली. आता मुख्य अधिकाऱ्यांनी तरी कशी कारवाई करायची? यांच्याकडे जर काही पुरावेच नसतील, असतील तर जोडले पाहिजे होते, नसतील तर अशा प्रकारचा अर्ज लिहिला आहे आणि कशी कारवाई करायची? कुठल्या तारखेला शकीलनं पैसे दिले, कुठल्या तारखेला शकील घरी आला किंवा मग तुम्हाला देतो असं म्हटलं, काहीही लिहिलं नाही. याच 2 महिला, जशी अशाच प्रकारची तक्रार आहे मनीषा महादेव बडे, सुनंदा महादेव कुलकर्णी, ज्यांच्या नावावर फ्रॉड निधी टाकला, त्यांच्या ह्या 4 जणींच्या तक्रारी आहेत. याच 4 जणींच्या ज्यांच्या नावावर अतिरिक्त निधी टाकला, हे यादीमध्ये काहीही संबंध नसताना अतिरिक्त निधी टाकला, म्हणजे पलटवार आहे हा. यांच्या विरोधात तक्रार झाली म्हणून शकीलच्या विरोधात तक्रार करायची आहे. बाकी या महिलांच्या विरोधात तक्रार करता येत नाही म्हणून शकीलच्या विरोधात तक्रार करायची, असा हा प्रकार आहे का? यांच्या नावावर फ्रॉड निधी टाकला, यांची चौकशी सुरू झाली आहे आणि आता यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे, पैसे तर भरावेच लागतील. मात्र फ्रॉड केल्याची कारवाई, त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल होणार आहे. या भीतीपोटी पुन्हा दुसरी तक्रार यांना कोणीतरी द्यायला लावली किंवा यांनी दिली असं म्हणायला हरकत नाही. आता कदाचित यांना ही तक्रार द्यायला लावली असेल, कारण हा फ्रॉड या महिलांनी केला आहे असं वाटत नाही. यांचे जे वरिष्ठ आहेत हे पैसे घेऊन कुरतडून खाणारे, मग जिल्हा संचालकापासून तालुका व्यवस्थापकांपर्यंत हा सगळा प्रकार झालेला आहे. त्यांनी हे सगळं करायला लावलेलं असावं असं मला वाटतं. 2 तारखेला झालं, 2 मे आणि काल 7 मे, 2 वेळा या चौकशीसाठी या महिलांना तिथं बोलवण्यात आलं. तुमच्यावर अशा प्रकारचे आरोप लावण्यात आलेले आहेत, तुमच्या विरोधात तक्रार आहे. मुख्य अधिकारी CO जतीन रहमान यांनी बैठक बोलवली, सुनावणी बोलवली. या चौकशीमध्ये 2 तारखेला ह्या हजर राहत नाहीत. मुख्यतः संगीता देवी पाटील जिल्हा संचालक आहेत, त्यांच्याच विभागाचा हा प्रकार आहे, त्यासुद्धा उपस्थित राहत नाहीत. काहीतरी आरोग्याची कारणं देतात आणि उपस्थित राहत नाहीत. मला एका तिथल्या माझ्या सहकार्याने सांगितलं त्या 15 दिवसाच्या रजेवर आहेत म्हणे. मग आता अधिकृत रजेवर आहेत की तोंडी आहेत माहीत नाही, कदाचित असतील अधिकृत रजेवर. मग अधिकृत रजेवर आहेत तर त्या कार्यालयात येतात जातात असं सुद्धा त्यांनी म्हटलं.
मग रजा घ्यायची तर कार्यालयात मग यायचं कशाला? किंवा मग कार्यालयात काहीतरी कारणास्तव रजा दाखवायची आणि कुठल्या तरी कारणाला उपस्थित आपल्याला राहायचंच नाही, कुठल्या तरी चौकशीला आपल्याला उपस्थित राहायचं नाही, म्हणून रजेचा अर्ज पुढं करते आणि मी रजेवर आहे, मी येणार नाही असं म्हणायचं आहे. म्हणजे थेट जबाबदारीपासून कर्तव्यापासून पळ काढल्यासारखा हा प्रकार आहे आणि मला वाटतं ही शिस्तभंगाचा प्रकार आहे. अशा प्रकारे शिस्तभंग करणं हे कायद्याच्या चौकटीमध्ये येतं आणि हा गुन्हा आहे. एखाद्या जबाबदार व्यक्तीने त्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी असताना उपस्थित न राहणं म्हणजे हा काय प्रकार आहे? हा शिस्तभंगाचा प्रकार आहे. आणि त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना विनंती माझी जतीन रहमान यांना, या लोकांना जशा तुमच्या पद्धतीने कारवाई करायची तुम्ही करू शकता. खरं तर मुख्याधिकाऱ्यांची फार अडचण होत असते या खालच्या लोकांमुळं. ही लोक जसं रजा द्यायची आणि निघून जायचं, रजा द्यायची निघून जायचं, योग्य चौकशीला मुख्य चौकशीला उपस्थित राहायचंच नाही, असा हा सगळा प्रकार आहे. संगीता देवी पाटील सुद्धा अशाच पद्धतीने करत असतील. ज्या दोन महिलांच्या विरोधामध्ये चौकशी सुरू आहे त्या सुद्धा मस्त ऐशोआरामध्ये लग्न सगळं देवधर्म करत त्या ठिकाणी फिरतायत अशी माहिती मिळते. खरं तर त्यांचं ते स्वातंत्र्य आहे. मात्र अशा प्रकारे पदाचा गैरवापर करून पैशाचा भ्रष्टाचार करून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकणं हे बेकायदेशीर आहे. जतीन रहमान यांना माझी विनंती आहे, तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तुमच्या अधिकारातल्या ज्या काही कारवाया आहेत त्या तुम्ही स्पष्ट करायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे. तुम्ही सर्वजण लोकांचे सेवक आहात, लोकांचे मालक नाही. तुम्ही लोकांचे बाप नाही आहात. यू आर अ पब्लिक सर्वंट. तुम्ही पब्लिक सर्वंट आहात. तुम्ही पब्लिकची सेवा करा आणि कायदेशीर कारवाई करा अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद.